लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाई. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी जवळपास 20,000 कोटी रुपयाची उलाढाल करणारं बाळ आपण कधी पाहिलंय का? किंवा अशी संस्था तरी पाहिली आहे का? किंवा असा व्यक्ती तरी पाहिलाय का? परंतु या आपल्या प्रचंड मोठ्या देशामध्ये असा एक राजकीय पक्ष आहे. त्या राजकीय पक्षाने अवघ्या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये केवळ 99 कोटी वरून 12,000 कोटी शिल्लक पर्यंत आणि 20,000 कोटी रुपयाचा आर्थिक व्यवहार केलेला आहे. त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. आपण भारतीय जनता पार्टीच्या तमाम मूळच्या कार्यकर्त्याला आणि या पक्षामध्ये प्रवेश केलेल्या इतर सर्व राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना हार्दिक शुभकामना देऊया आणि हे शोधूया, हे आकडे पाहूया की 99 कोटीवरून भारतीय जनता पार्टी नावाचं हे बाळ जवळपास 12,000 कोटी रुपये शिल्लकीवर कसं पोचलं. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तर शेअरही करा, लाईकही करा आणि जरूर त्यावर कमेंट सुद्धा करा. मित्रांनो, आपण बोलतोय भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाबरोबर. हो, खरं आहे की हा पक्ष जगातला एकमेव सर्वात मोठा पक्ष आहे. मान्य आहे ही गोष्ट, त्याची प्रचंड मोठी सदस्य संख्या देशामध्ये झालेली आहे, ही गोष्ट मान्य आहे. परंतु मित्रांनो, काही तुलनात्मक अभ्यास या पक्षाच्या तिजोरीचा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. किंवा एखाद्याची प्रगती, एखाद्या पक्षाचं किंवा एखाद्या कुटुंबाचं मूल्यमापन आपण कसं करतो की या कुटुंबाची प्रॉपर्टी काय आहे, नेमकं हे पोरं किती कर्तृत्ववान आहे, त्यांनी काय कमवलंय, याच्यावरून त्यांचं गणित आपण शेवटी बांधतो ना. तर भारतीय जनता पार्टीनं किंवा भारतीय जनता पार्टीच्या या 2 अत्यंत कर्तबगार मुलांनी, नरेंद्र दामोदर दास मोदी आणि अमित शहा या 2 कर्तबगार तरुणांनी भारतीय जनता पार्टीच्या तिजोरीमध्ये नेमकी कशी भर टाकलेली आहे हे आज आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, भारतीय जनता पार्टी 2014ला सत्तेमध्ये आली. त्या अगोदर आर्थिक वर्ष जे असतं ते 2013 ते 2014 या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर शिल्लक रक्कम 99 कोटी 50 लाख रुपये इतकी फक्त होती. पुन्हा एकदा ऐका, 99 कोटी 50 लाख रुपये ही भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर अधिकृतपणे शिल्लक होती. आणि हातावर शिल्लक होती या पक्षाच्या 61 कोटी 9 लाख रुपये. आणि टोटल भारतीय जनता पार्टीची जी मालमत्ता आहे, स्थावर जंगम मिळकत, या सगळी मालमत्ता मिळून भारतीय जनता पार्टीचं जे आर्थिक काय म्हणतो आपण त्याला साम्राज्य होतं, हे होतं 780 कोटी रुपये 84 लाख. पुन्हा एकदा ऐका, 2014ला 780 कोटी रुपये 84 लाख रुपये ही असं बँक बॅलन्स असणारं हे जे कुटुंब आहे, या कुटुंबाचं हे अशा पद्धतीचं बँक बॅलन्स होतं. आज स्थापना दिवस आहे ना, जिकडे तिकडे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचा झेंडा उंच फडकवत आहेत, गाणी म्हणत आहेत, फटाक्या फोडत आहेत, रांगोळी काढत आहेत, आनंद साजरा करतायत. स्वाभाविक आहे, एखाद्या पक्षाचा प्रवास इतका सुंदर झाला असेल तर त्याचं अशा पद्धतीने सेलिब्रेशन करणं वाईटही नाही. परंतु हे आपल्याला कळलं पाहिजे ना, यावरही बोललं पाहिजे की आपली काय सांपत्तिक स्थिती ज्याला आपण म्हणतो की त्या पक्षाची नेमकी काय आहे. मी आपल्याला सांगत होतो की 2013-14 या आर्थिक वर्षामध्ये केवळ 99 कोटी रुपये शिल्लक असलेला पक्ष जेव्हा 2014ला सत्तेवर आला तेव्हा पहिल्याच फटक्यामध्ये, पहिल्याच वर्षी या पक्षानं 500 कोटी रुपयाची भर आपल्या तिजोरीमध्ये घातली. आणि 2013-14 या वर्षात
780 कोटी रुपयाचा जो त्यांचा एकूण आकडा होता, हा आकडा 1357 कोटी रुपये पोहोचला. अच्छा, जाऊ द्या, ही काही फार मोठी चर्चेची आणि प्रचंड असं काही घडलंय अशातलं ही बाब नाही. 400-500 कोटी रुपयाचं उत्पन्न त्यांचं वाढलंय, वाढवू द्या. परंतु त्यानंतरच्या 11 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने चक्क 12,171 कोटी रुपये, बघा 12,171 कोटी रुपये कमवलेले आहेत. किती प्रचंड मोठी ही रक्कम आहे. देशाच्या इतिहासात नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये एखाद्या पक्षाकडं एवढा पैसा असणं ही पहिली गोष्ट आहे. आपण म्हणाल कदाचित, अहो जगामध्ये अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्र आहे किंवा चीन सारखे राष्ट्र आहेत, जपान, यांच्याकडे किती पैसे असतील. नाही मित्रांनो, अमेरिके असो किंवा इतर मोठे देश असो, यांच्याकडं इतका भारतीय जनता पार्टी इतका पैसा नाहीये. 12,000 कोटी रुपये, 12,171 कोटी रुपयाची प्रॉपर्टी कुठल्याही राजकीय पक्षाची जगामध्ये नाही. मी तेही तुम्हाला सांगतो. जगाची क्रमवारी कशी आहे, आपण 1 ते 4 आकड्यापर्यंत मी आज तुम्हाला या भागामध्ये सांगणार आहे. पहिल्या क्रमांकावर आहे जगामध्ये भारतीय जनता पार्टी, आणि या भारतीय जनता पार्टीची जी प्रॉपर्टी आहे ती 12,171 कोटी रुपयाची पार्टी. प्रथम क्रमांकावर हा पक्ष आहे. दुसरा पक्ष आहे बघा चायनाचा, चीनचा चायनीज कम्युनिस्ट पार्टी. या चायनीज कम्युनिस्ट पार्टीनं आपला अधिकृत आकडा दिला नसला तरी जगाचा जो इंडेक्स येतो त्याच्यामध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतोय. तिसरा क्रमांक लागतोय डेमोक्रॅटिक पार्टी अमेरिका, अमेरिकेचा क्रमांक 3रा आहे. आणि 4था क्रमांक सुद्धा अमेरिकेच्या दुसऱ्या पार्टीचा म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा नंबर लागतोय. बघा, भारतीय जनता पार्टीने संपूर्ण जगामध्ये प्रचंड पैसा मिळवण्याचं जे काम या 10, 11, 12 वर्षामध्ये केलंय ते जगाला पाठीमागे त्यांनी टाकलेलं आहे. तुम्ही म्हणाल हे त्या पक्षाचं झालं, तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय त्याचा फरक पडला वगैरे, असली चर्चा आज करायची नाही. कारण भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. फक्त अभिनंदन करायचं आणि फक्त शुभेच्छा द्यायच्या. पण जाता जाता एक मुद्दा मी तुम्हाला खास करून सांगतो की स्वातंत्र्यापासून 2013 पर्यंत असंख्य वेळा सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसकडे 2013-14 किती रक्कम शिल्लक होती, हाही प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले असेल आणि त्याचं उत्तर सुद्धा शोधणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. बघा, जेव्हा मनमोहन सिंग साहेबांनी सत्ता सोडली त्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खात्यावर 431 कोटी 30 लाख रुपये शिल्लक होते. 431 कोटी 30 लाख रुपये. बघा, 60, 65, 64 वर्ष जवळपास काँग्रेस सत्तेवर होती आणि 64 वर्षामध्ये त्यांच्या हातात संपूर्ण देशाची सत्ता असताना त्यांच्या खात्यावर दमडे नाही. 431 कोटी रुपये फक्त. पैसे कसे कमवावेत, कसे कमवावे लागतात त्याचं ज्ञान एका सुद्धा काँग्रेसवाल्याला नव्हतं. हो, 1,000चा आकडा सुद्धा हे लोक गाठू शकले नाहीत. अशी वाईट अवस्था काँग्रेस पक्षांच्या लोकांची. खरंच काँग्रेस पक्षाला पक्ष चालवता येत नाही हे आता इथं पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे. आणि बघा, 431 कोटी 30 लाखाची प्रॉपर्टी होती आणि 25-26 या चालू आर्थिक वर्षामध्ये काँग्रेसची प्रॉपर्टी किती आहे माहिती आहे त्यांच्या खात्यावर? 170 ते 190 कोटी रुपये फक्त. आज तारखेला 190-170 कोटी रुपये शिल्लक असणारा हा आपल्या देशातला सगळ्यात मोठा पक्ष. या पक्षाला काय म्हणायचं, दळभद्रीच म्हणावं ना. कमवता आला नाही, धंदा करता आला नाही, पैसे कसे कमवावेत काँग्रेसला कळलं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने मात्र सिद्ध करून दाखवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी अवघ्या 12 वर्षाच्या काळामध्ये 12,000 कोटी रुपये कमवून जगामध्ये या आपल्या लाडक्या पक्षानं, या आपल्या लाडक्या नेत्याने, या भारतीय जनता पार्टीने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर या त्यांच्या पहिल्या क्रमांकाबद्दल आपण सर्वांनी आज त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि खास करून काँग्रेसवाल्यांना आज आपण या स्थापना दिनानिमित्त काँग्रेसवाल्यांना शिव्या सुद्धा दिल्या पाहिजे की अरे यार, तुमच्याकडे या देशाची एवढे वर्ष सत्ता असताना तुमच्या खात्यावर 100-200 कोटी रुपये सुद्धा जमा तुम्ही करू शकले नाहीत. दळभद्र्यानो, तुम्हाला काहीतरी पैसे कमवायची अक्कल होती का?
असंही आपण सहजपणे आज म्हणायला हरकत नाही. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीचं पुन्हा कौतुक, किती कौतुक करावं. अरे काय काय कुठल्या शब्दामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या प्रवासाचं 12 वर्षाचं बाळ केवळ, आपण म्हणाल भारतीय जनता पार्टीला स्थापन होऊन 45 वर्ष झालं मान्य आहे, पण या 45 वर्षामध्ये या पक्षाच्या खात्यावर केवळ 99 कोटी रुपये होते, केवळ 99. परंतु मोदी साहेबांचं आगमन झालं, शहा साहेबांचं आगमन झालं आणि 99 कोटी रुपयेवरून हा पक्ष तब्बल 12,000 कोटी रुपयावर पोचलेला आहे. आणि मित्रांनो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, या 11-12 वर्षामध्ये या पक्षाने विविध कामासाठी, प्रचारासाठी, जाहिरातीसाठी, मोदींच्या सभासाठी, हेलिकॉप्टरसाठी, विमानासाठी 8,000 कोटी खर्चही केलाय. म्हणजे बघा, शिल्लक असलेले 12,000 कोटी, खर्च झालेला 8,000 कोटी, 20,000 कोटी रुपयाची उलाढाल या बाळानं केली. 12 वर्षाच्या आहे का हिम्मत जगाच्या पाठीवर कोणाची? जर असेल किंवा याच्यापेक्षा जास्त पैसे कमवण्याची ताकद असलेला पक्ष तर जगामध्ये कोणता असेल तर कळवा. तुम्ही कमेंट बॉक्स तुमच्यासाठी मोकळा आहे. आणि चला, वेळ घालू नका, अभिनंदन करा भारतीय जनता पार्टीच्या या दैदिप्यमान यशाचं. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाइट